The Spirit of God is saying, देवाचा आत्मा बोलत आहे. there are a few people here. काही लोक आज इथे आलेत, Your heart is broken त्यांचं हृदय तुटलंय, because of some relationship that has been broken. कारण काही नाती त्यांची जी होती ती तुटलेली आहेत You are almost into depression. आणि ऑलमोस्ट तुम्ही नैराश्यात डिप्रेशन मध्ये गेलाय You don't know why this has happened. आणि तुम्हाला समजत नाहीये की हे सगळं माझ्या आयुष्यात का झालं. You say, I never made a mistake. आणि तुम्ही म्हणताय की मी कधी काही चूक केली नाही, Why I have to suffer? का मला हा सगळा त्रास सोसावा लागला. God has a destiny for you. देवाने तुझ्यासाठी ठरलेली दिशा बनवली आहे. God is bringing you in His covenant. देव त्याच्या संकल्पात आणि करारात तुला आणतोय. Don't blame God. देवाला दोष देऊ नको. He's got a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. In fact, be happy इनफॅक्ट आनंदी राहा, because कारण this is the way God can put you in His purpose. देव अशा रीतीनं तुला त्याच्या संकल्पात टाकतोय. This is what the Lord is saying. असं प्रभू इथे आलेल्या काही लोकांना सांगत You आहे. will be so happy. एवढा तू आनंदी होशील ना You will forget the past. की तू भूतकाळ विसरून जाशील And you will thank God for the new आणि association. तू देवाचे आभार मानशील तुझ्या सगळ्या नवीन संगतींसाठी. A new partnership is being built up. एक नवीन भागीदारी बनत आहे. A new Jonathan is coming in एक your life. नवीन योनाथान तुझ्या जीवनात येत A आहे. great change is coming in एक your life. मोठा बदल तुझ्या जीवनात येत A आहे. new season is coming. एक नवीन सीझन सुरू होत आहे And God will put you in His destiny. आणि देव त्याच्या ठरलेल्या दिशेत तुला घालणार. One day you will look back आणि एके दिवशी तू मागे वळून and you बघणार will thank God for the आणि changes. तू प्रभूचे आभार मानणार की हे सगळे बदल तू माझ्या आयुष्यात आणले. तुला धन्यवाद. रबा शंदोमो. रा बाबा. This is what the Lord is saying to some people here. असं प्रभू इथे आलेल्या काही लोकांना सांगत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Now I pray, आता मी प्रार्थना करतो, bless everyone आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. as they keep you as the hub of their life. जसं ते तुला त्यांच्या जीवनी चाकाच्या केंद्रस्थानी ठेवतील. Master, प्रभू माझ्या देवा, let their wheels start moving forward. त्यांच्या आयुष्याचं चाक पुढे ने. Thank you. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.